प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पॉइसन्स रेशो काय असतो याविषयी डिस्कस केलं. जर पॉइसन्स रेशो घेतला तर पॉइसन्स रेशो सिंपल असतो लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. पॉइसन्स रेशो ॲक्च्युली ही कॉन्स्टंट टर्म आहे ज्यामध्ये दोन स्ट्रेनचा रेशो आहे. आणि हे कशावरून ठरवलं तर जी लेंथ असते, समजा एक वायर असेल त्याला जर तुम्ही लोड अटॅच केल्यानंतर त्याची लेंथ वाढते, त्यासोबतच त्याच्यावरची जी डायमीटर असते ॲज वेल ॲज त्याची रेडियस जी असते ती रेडियस डिक्रीज होत असते. आणि हे जे ऑब्झर्वेशन्स केलं तर हे ऑब्झर्वेशन एका पॉइझन नावाच्या सायंटिस्टने केलं. सो इट गिव्स सम कॉन्स्टंट व्हॅल्यू. दॅट कॉन्स्टंट दॅट मीन्स एखादी वायर जी असेल ती किती इलॉंगेट होऊ शकते ॲज वेल ॲज त्याची रेडियस किती डिक्रीज होऊ शकते हे कोण सांगणार आहे तर ऑब्वियसली ती जी मटेरियल असेल त्या वायरचं जे काही मटेरियल असेल त्यावरती ती डिपेंड्स राहणार आहे. म्हणजेच ते मटेरियलची जी व्हॅल्यू असणार आहे ते सांगतं म्हणजे पॉइसन्स कॉन्स्टंट. मग आता आज आपल्याला त्या पॉइसन कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असेल ते फाइंड करायचं आहे. सो आय एम हिअर टू वेलकम ऑल टुडेज अ व्हेरी इंटरेस्टिंग लेक्चर. इन इलॅस्टिसिटी वी डिस्कस अबाउट द रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस, relation between Bulk's modulus. That means we simply getting the formulas of relation between Young's modulus, Bulk modulus, modulus of rigidity, as well as volume strain, lateral strain and Poisson's ratio. या सगळ्यांमध्ये जे काही रिलेशन असतं ते रिलेशन्स आज आपल्याला फाइंड करायचं. चला मग कुठलाही टाइम वेस्ट न करता आज आपण सुरुवात करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल वी गेट और वी फाइंड द रिलेशन बिटवीन. सगळ्यात सुरुवातीला आपण फाइंड करणार आहोत रिलेशन बिटवीन वॉल्यूम स्ट्रेन, नेक्स्ट आहे लॅटरल स्ट्रेन अँड पॉइसन्स रेशो. यांच्यामध्ये रिलेशन काय आहे ते आता आपल्याला सगळ्यात सुरुवातीला फाइंड करूया. ह्या रिलेशनवरून मी एक प्रॅक्टिकल व्हॅल्यू फाइंड करणार आहे आणि एक थेरॉटिकल व्हॅल्यू फाइंड करणार आहे. त्या दोन व्हॅल्यूज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यावर जनरल एक क्वेश्चन विचारला जातो CET लेवलमध्ये. दॅट मीन्स ते विचारता की पॉइसन्स रेशो जे आहे म्हणजे पॉइसन कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही इन बिटवीन कशाच्या इन बिटवीन आहे. टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्स राहा. लेक्चरला मी सुरुवात करतो. काय झालं आहे तर ऑब्वियसली नेहमीप्रमाणे घेणार एक वायर असेल. सो हिअर इज द वायर which is having the length. ही वायर असणार आहे, त्याची लेंथ असेल L. नेक्स्ट त्याची रेडियस असणार आहे R. मग याचं व्हॉल्यूम किती असणार आहे देन व्हॉल्यूम ऑफ दॅट वायर इज. सो व्हॉल्यूम किती असेल सगळ्यांना माहिती आहे. एरिया किती आहे एरिया मल्टीप्लाय बाय लेंथ. एरिया किती आहे पाय R² मल्टीप्लाय बाय L. एवढं त्याच्यावर काय असणार आहे व्हॉल्यूम असणार आहे. आता पुढे मी काय करतो बघा, मला एक कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यासाठी मी काय करतो हे जे व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम मी डिफरन्शिएट करतो. सो पुढे सिंपल म्हणणार डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स. मग डिफरन्शिएट कसं करणार. सो इथं असेल DV, इथं असणार आहे याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहे. कुठले दोन व्हेरिएबल आहे चला चेक करा. दोन व्हेरिएबल आहे. कुठले दोन व्हेरिएबल आहे कोणी पण सांगू शकणार. जर याची लेंथ वाढत असेल तर रेडियस डिक्रीज होते, म्हणजे इथं रेडियस कॉन्स्टंट नाही राहते. सो इथं दोन व्हेरिएबल्स आले, एक आली लेंथ आणि दुसरं आलं रेडियस. बिकॉज ऑफ दॅट ज्यावेळेस आपण डिफरन्शिएट करणार आहे त्यावेळेस डिफरन्शिएट करत असताना सुद्धा इथं आपल्याला दोन डिफरन्शिएशनचे व्हेरिएबल यूज करायचे. एक असेल रेडियसनुसार व्हेरी होणारा आणि एक असणार आहे लेंथनुसार व्हेरी होणारा. मग सगळ्यात सुरुवातीला रेडियस विषयी घेऊया. सो पहिले असेल d/dr मल्टीप्लाय बाय पाय R² L मल्टीप्लाय बाय dr प्लस dr कॅन्सल होतं. इक्वेशनवरती काही इफेक्ट होत नाही. नेक्स्ट असेल हे बघा, आता तुम्ही म्हणशाल मग dr कॅन्सल झाला, हा d काय असेल, हा d याला डिवाइड करा, d आणि d कॅन्सल होणार, व्हॉल्यूमवरती काही चेंजेस होणार नाही. क्लिअर झालं. हे जनरली कॉमन सेन्स सांगतो. पुढे आता एकदा रेडियस तर व्हेरिएबल झाला, आता काय आहे लेंथ व्हेरिएबल. म्हणजे पुढचं व्हेरिएबल असणार आहे d/dl पाय R² मल्टीप्लाय बाय L मल्टीप्लाय बाय काय असणार आहे DL असणार आहे. मग करायचं डिफरन्शिएशनचा एकदम साधा सिंपल फॉर्म्युला काय d/dx x⁻n इज इक्वल टू n इंटू x⁻n-1. हा आहे डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला. या ठिकाणी व्हेरिएबल कोण आहे R आहे. मग डिफरन्शिएशन कोणाचं होणार R चं होणार. पाय आणि L काय आहे कॉन्स्टंट आहे, त्याला साईडला घेऊन येऊ.
सो इथे येऊन जाणार आहे पाय यल कॉन्स्टंट आला डी अपॉन डी आर आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय असणार आहे डी आर. आता या ठिकाणी व्हेरिएबल कोण आहे लेंथ, म्हणजे पाय आणि आर स्क्वेअर काय आला कॉन्स्टंट आला तो बाहेर येऊन जाणार. सो पाय आर स्क्वेअर डी एल अपॉन डी एल मल्टिप्लाय बाय काय असणार आहे डी एल. मग याचं डिफरन्शिएशन या फॉर्म्युल्यानुसार येऊन जाणार, 2 पुढे येऊन जाईल म्हणजे 2 पाय 2 - 1 1 असेल, आर मल्टिप्लाय बाय एल मल्टिप्लाय बाय काय असणार आहे डी आर. याचं काम संपलं, हे झालं. आता राहिला याचं डिफरन्शिएशन. याचं डिफरन्शिएशन किती असेल डी एल अपॉन डी एल, तिथं ऑब्विसली 1 येऊन जाणार आहे म्हणजे पुढे असणार पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय असेल डी एल. यो आला काय रे डी व्ही. हे व्हॉल्यूम आलं, एवढं डिफरन्शिएट म्हणजे एवढं चेंज इन व्हॉल्यूम असेल. आता मी काय करतो याला ॲक्च्युअल याच्या व्हॉल्यूमने डिवाइड करतो, बरोबर. सो हे तुमचं जर झालं असेल तर पुढं म्हणतो मी divided by on both side by v. मग v ने जर डिवाइड केलं तर इथं किती होऊन जाणार आहे dv अपॉन v इज इक्वल टू इथं किती असेल 2 पाय r मल्टिप्लाय बाय l, इथं असणार आहे dr डिवाइडेड बाय किती असेल v प्लस पुढं असणार आहे व्हेरी गुड किती येऊन जातं पाय आर स्क्वेअर डी एल अपॉन किती असणार आहे व्ही असणार आहे. फक्त व्ही ने डिवाइड केलं आणि व्हॉट इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज इक्वल टू किती असतो एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. एरिया किती आहे पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एल. देऊ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून. व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट करून दिल्या तर काय येऊन जातं हे तसंच ठेवतो मी डी व्ही अपॉन व्ही. इथं मी व्हॉल्यूमची इक्वेशन सबस्टिट्यूट करतो किती असेल ते पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एल म्हणजे 2 पाय आर एल डिवाइडेड बाय पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एल इथं असणार आहे डी आर. पुढे प्लस इथंही सबस्टिट्यूट करतो पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय डी एल डिवाइडेड बाय पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय असेल एल असेल. कॅन्सल काय होतं चला पाय आर पाय आणि इथला एक आर कॅन्सल झाला, इथं पाय आर स्क्वेअर इथंही पाय आर स्क्वेअर कॅन्सल झालं, काय राहतं मध्ये. सो इथं असेल डी व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू हां बोला 2 मल्टिप्लाय बाय यल अँड यल गेट कॅन्सल, इथं किती असणार आहे डी आर अपॉन आर आलाय कन्फर्म ओके. पुढं प्लस इथं किती असणार आहे पाय आर स्क्वेअर कॅन्सल झाला, डी एल अपॉन किती असेल यल असेल, बरोबर आहे ठीक आहे. पुढे काय येऊन जातं चला सिम्प्लिफाय करू. डी व्ही अपॉन व्ही ती तसाच लिहून घेतला प्लस ओके सॉरी इज इक्वल टू आता डी आर अपॉन आर पॉइसॉन्स रेशो. जर पॉइसॉन्स रेशोचं इक्वेशन तुम्हाला आठवत असेल तर मी तर परत नोट डाऊन करतो काय असतं पॉइसॉन्स रेशोचं इक्वेशन हे एकदा दिसतंय का चेक करतो. सिग्मा इज इक्वल टू मायनस डी आर अपॉन आर डिवायडेड बाय डी एल अपॉन एल. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलं आहे आणि मी ऑलरेडी अगोदरच सांगितलं आहे मायनस साईन का असतं तर मायनस साईन सांगतं की त्याची रेडियस ही डिक्रीज होते. हे दिसतंय का सर्वांना ओके व्यवस्थित दिसते ठीक आहे. सो मायनस साईन काय सांगतं तर आपल्याला एक गोष्ट तिथं समजते की त्याची रेडियस काय होते डिक्रीज होते. आता आपल्याला वरच्या इक्वेशनमध्ये काय पाहिजे डी आर अपॉन आर पाहिजे म्हणजेच हेच इक्वेशन कसं येऊन जाणार आहे मायनस सिग्मा डी एल अपॉन एल इज इक्वल टू किती असणार आहे डी आर अपॉन आर. बरोबर आहे कन्फर्म बरोबर आहे. ही व्हॅल्यू फक्त डी आर अपॉन आरच्या ऐवजी फक्त सबस्टिट्यूट करून देऊया. किती येऊन जाणार 2 मायनस सिग्मा डी एल अपॉन एल प्लस डी एल अपॉन किती असेल एल असेल. हे दिसतंय ओके चला व्यवस्थित दिसतंय सर्वांना ठीक आहे क्लिअर झालं सर्वांना. आता हेच इक्वेशन मी कसं नोट डाऊन करू शकतो रे डी व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू डी एल अपॉन एल प्लस डी एल अपॉन एल दोन्ही ठिकाणी कॉमन आहे सेम आहे दोन्ही ठिकाणी कॉमन घेऊन जाणार किती होऊन जातं 1 मायनस 2 सिग्मा. हे झालं एक इक्वेशन बरोबर आहे कन्फर्म. अजून कशा पद्धतीने मी याला नोट डाऊन करू शकतो चला और अजून हेच इक्वेशन मी कसं नोट डाऊन करू शकतो तर ह्या डी एल अपॉन एलला जर मी इथं मायनस केलं म्हणजेच डी व्ही अपॉन व्ही मायनस डी एल अपॉन एल इज इक्वल टू मायनस 2 सिग्मा डी एल अपॉन किती असणार आहे एल असणार आहे.
बरोबर. याला मी जरा इकडे घेतो. आता तुम्ही याची टेन्शन घेऊ नका, मला फक्त 2 डेरिवेशन पाहिजे. ते तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी फक्त 2 डेरिवेशन लक्षात ठेवायचे. मी फक्त ते सिम्प्लिफाय करतो, हे तुम्हाला माहिती कशा पद्धतीनं केलं जातं. सो इथं असेल. आता यावरून मी चेंज इन व्हॉल्यूम जे असेल त्याची व्हॅल्यू मी फाइंड केली. म्हणजे dV/V चेंज इन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. हे काय असेल? याला म्हणलं जातं लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन नाही, याला म्हणलं जातं शेअरिंग स्ट्रेन किंवा व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणलं जातं. सॉरी, याला काय म्हणलं जातं? व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणलं जातं. सो या ठिकाणी तुम्ही व्हॉल्यूम स्ट्रेन फाइंड केलं. व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू dL/L. याला म्हणलं जातं लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. आता हे जे इक्वेशन घेतलं ते इक्वेशन आपण घेतलं आहे व्हॉल्यूम स्ट्रेनच्या टर्ममध्ये. आता मला घ्यायचं आहे हेच इक्वेशन पॉइसॉन्स रेशोच्या टर्ममध्ये घ्यायचं आहे. कशा टर्ममध्ये फाइंड करायचं आहे? पॉइसॉन्स रेशोच्या टर्ममध्ये. मग पॉइसॉन्स रेशोच्या टर्ममध्ये कसं येऊन जातं? चला सांगा. हे इक्वेशन मला पॉइसॉन रेशोच्या टर्ममध्ये घ्यायचं म्हणजेच dV/V मायनस dL/L पुढं इज इक्वल टू सिग्मा तसाच ठेवायचा आहे. म्हणजे इथं असणार आहे 1/2 मल्टिप्लाय बाय EL/ किती असेल रे? DL. हा मायनस सिग्मा म्हणजे सिग्मा इज इक्वल टू हा बोला 1/2 dL/L मायनस dV/V मल्टिप्लाय बाय EL/ किती असेल? DL असणार आहे. बरोबर आहे. ओके. त्याच्यानंतर यांनी जर इथं मल्टिप्लाय केलं तर ते येऊन जातं 1 मायनस dV अपॉन इथं V आहे dV/V. व्हॉट इज व्हॉल्यूम? एरिया मल्टिप्लाय बाय लेंथ. आणि ती व्हॉल्यूमची व्हॅल्यू इथं जर सबस्टिट्यूट केली तर लेंथ आणि लेंथ काय होऊन जाणार? कॅन्सल होऊन जाणार. आणि मध्ये काय उरतं मग? dV/A मल्टिप्लाय बाय DL. सो हे जे इक्वेशन आलं दिस इज द इक्वेशन फॉर दिस इज द रिलेशन बिटवीन हा हे रिलेशन कोणामधलं होतं रे? व्हॉल्यूम स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेनमध्ये. बरोबर आहे. हे रिलेशन कोणामध्ये? पॉइसॉन्स रेशो आणि कशामध्ये आहे? व्हॉल्यूम स्ट्रेनमध्ये आहे. व्हॉल्यूम आणि लेंथ दोन्ही काय होता? चेंज होता. सो आपल्याला दिस इज द रिलेशन बिटवीन पॉइसॉन्स रेशो अँड दुसरं कशामध्ये? व्हेरी गुड, व्हॉल्यूम स्ट्रेन. तुम्हाला फक्त 2 इक्वेशन व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कोणचं? सिग्मा इज इक्वल टू हाफ ऑफ 1 मायनस dV/A मल्टिप्लाय बाय DL हे एक. आणि दुसरं dV/V इज इक्वल टू dL/L मल्टिप्लाय बाय 1 मायनस 2 सिग्मा. आत्तापर्यंतच हे पूर्ण डेरिव्हेशन तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल असं कन्सिडर करतो. आणि हे दोन्ही इक्वेशन आहे. ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये मी फक्त आता केसेस टाकत चालतो. यावरून मला समजणार की एखादा मटेरियल हे इनकम्प्रेसेबल कधी असेल, एखादा मटेरियल कंप्रेसेबल कधी असणार आहे. एखाद्या मटेरियलची लेंथ जर वाढत असेल तर त्याच्यावाली ती जी रेडियस आहे ती मिनिमम कधी असू शकते. म्हणजे सिग्माची व्हॅल्यू किती टाकल्यानंतर मला समजणार की ते मटेरियलची रेडियस कमी होणार. क्लिअर झालं? चला मग करूया सुरुवात. सो पॉइसॉन सायंटिस्टने सिग्माच्या 2 व्हॅल्यूज दिल्या आणि त्या 2 व्हॅल्यूजवरून त्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा तर तुम्हाला समजेल की एखादं मटेरियल हे इलॉंगेट कधी होणार. एखादं मटेरियल सेकंड इक्वेशन ऑर याला म्हणतो मी ऑर सिग्मा इज इक्वल टू ॲक्च्युअली ही व्हॅल्यू आपल्याला भेटत जाणार आहे 1/2 1 मायनस इथं असेल dV/A मल्टिप्लाय बाय काय असणार आहे? DL असणार आहे. आता या दोन्ही इक्वेशनमध्ये मी केसेस टाकत चालतो आणि त्या केसेसवरून मला समजेल की ॲक्च्युअली काय होतं आहे. बघा, मटेरियलवरती डिपेंड्स असणाऱ्या केसेस आहे आणि या पॉइसॉन्सनी आपल्याला 2 व्हॅल्यू दिल्या. पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं की फर्स्ट इफ सिग्मा इज इक्वल टू 0. ठीक आहे, पहिल्यांदा असं घेऊ सिग्मा इज इक्वल टू 0.5. सिग्माची व्हॅल्यू पहिली त्यांनी घेतली आहे 1/2 म्हणजे किती? 0.5. एखादा मटेरियल असेल त्या मटेरियलची पॉइसॉन्स रेशो किती आला? 0.5 आला. मग त्या केसमध्ये ते जे मटेरियल असेल त्याचं व्हॉल्यूम काय असणार आहे, त्यासोबतच ते मटेरियल कंप्रेसिबल असेल का इनकम्प्रेसिबल असेल. चला मग चेक करूया. सो ही व्हॅल्यू मी या इक्वेशनमध्ये टाकून देतो. या इक्वेशनमध्ये जर टाकली तर मला भेटेल dV/V इज इक्वल टू dL/L
1 minus 2 multiply by 1/2. 2 काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. 1 minus 1 काय आलं, 0. दॅट मीन्स dv/v इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. 0 असतं. याचा काय अर्थ असतो की व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे. आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल, एकदम साधं सोपं आहे बघा, व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर ते मटेरियल काय असणार आहे, कंप्रेसिबल असेल का इनकम्प्रेसिबल असेल. चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर मटेरियल काय असणार. मी वाट बघतोय. काय असेल, व्हेरी गुड. काय असणार आहे, द मटेरियल. पाठवत चला, चॅट बॉक्समध्ये सांगत चला, द मटेरियल इज इनकम्प्रेसिबल. साधं सोपं आहे बघा, मटेरियल इनकम्प्रेसिबल असेल याचा अर्थ काय, ते मटेरियलची जी लेंथ जरी इन्क्रीज झाली तरी त्याची रेडियस चेंज होणार नाही. साधा आणि सोपा अर्थ. क्लिअर झालं सर्वांना. ओके, ही झाली केस फर्स्ट. नेक्स्ट आहे केस सेकंड. इफ सिग्मा इज इक्वल टू 0. मग सिग्मा जर 0 असेल, सिग्मा 0 असेल तर काय होऊन जातं, dv/v इज इक्वल टू, इथं सिग्मा व्हॅल्यू 0 आली, इज इक्वल टू काय आला, dl/l. आता dv/v इज इक्वल टू किती आला, dl/l. याचा अर्थ काय होतो की मटेरियल इलॉंगेट होतंय पण त्याची रेडियस काय होते, डिक्रीज होत चालली. सिंपल काय आलं, मटेरियल इलॉंगेट होते आणि रेडियस काय होत चालली, डिक्रीज होत चालली. दोघं काय आले, डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो हियर इज सिम्पली वी से दॅट लेंथ इज इलॉंगेट अँड रेडियस इज डिक्रीज. सो यावरून थेरॉटिकली दोन व्हॅल्यूज भेटतात. दॅट मीन्स पॉइसॉन्स रेशो इज लाईज इन बिटवीन. इथं मी घेतो हे थर्ड जी केस आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड केस, पॉइसॉन्स रेशो इज लाईज इन बिटवीन. दिस इज थेरॉटिकली आणि ती असते -1 टू सिग्मा टू 0.5. थेरॉटिकली किती आलं, मायनस आले, म्हणजे -1 ही त्याची मिनिमम व्हॅल्यू असेल त्या मटेरियलची अप टू 0.5 पर्यंत. आणि 0.5 जर त्या मटेरियलची व्हॅल्यू असेल, पॉइसॉन्स रेशो जर असेल, पॉइसॉन्स रेशो म्हणजे काय, लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. ही व्हॅल्यू जर 0.5 आली तर सिंपल तुम्ही म्हणणार की मटेरियल हे काय आहे, इनकम्प्रेसिबल आहे. बट हीच व्हॅल्यू झाली थेरॉटिकली. प्रॅक्टिकली फोर्थ केस, बट प्रॅक्टिकली त्याला असं सांगायचं आहे की पॉइसॉन्स रेशो हा कधीही निगेटिव्ह नसणार आहे. सो प्रॅक्टिकली इट्स व्हॅल्यू इज, त्याची व्हॅल्यू असणार आहे 0 टू 0.5. ही प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे जी की केस आपण 1 आणि केस 2 मध्ये बघितलेली आहे. सो असं जे रिलेशन्स असतं, या रिलेशनवरून आपल्याला पॉइसॉन्स रेशो जे आहेत त्या मटेरियलचा पॉइसॉन्स रेशो किती असेल त्यावरूनही आपण सांगू शकतो की ते मटेरियल किती इलॅस्टिक इन नेचर आहे. क्लिअर झालं. ओके, आता हे झालं एक रिलेशन बिटवीन व्हॉल्यूम स्ट्रेन आणि लॅटरल स्ट्रेन अँड पॉइसॉन्स रेशो. सिमिलर आपण घेणार आहोत रिलेशन बिटवीन, हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल असं कन्सिडर करतो. कालच्या पेपरची आन्सर की आता तुम्हाला करेक्टेड होऊन आलेली असेलच. ठीक आहे. सो नेक्स्ट इज रिलेशन बिटवीन, पुढील रिलेशन आहे यंग्स मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड पॉइसॉन्स रेशो. यांच्यामधलं रिलेशन आता आपल्याला घ्यायचं आहे. मग हे रिलेशन काय असेल, जर सिंपल व्हॅल्यू बघितल्यात, द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग कोणते मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे, व्हेरी गुड, यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ह्या जर तिन्ही व्हॅल्यूज बघितल्यात ना, तर ह्या तिन्ही व्हॅल्यूज आपल्याला काय सांगता, तर ह्या तिन्ही व्हॅल्यूज ॲक्च्युली रेशो आहे. कशाचा रेशो, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेनचा. कारण की मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असते काय, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन्स. यंग मॉड्युलस सुद्धा काय असतो, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. बल्क मॉड्युलस काय असतो, व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. बरोबर. आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय असते,
तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन, यांच्यामध्ये सर्वांमध्ये जर घेतलं तर स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन आहे. बट सिग्मा इज अ कॉन्स्टंट, इज नॉट the ratio of कशाचा रेशो नाही आहे, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेनचा रेशो नाही. हा रेशो नाही आहे स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेनचा, म्हणजे हा एक कॉन्स्टंट आहे. मग ह्या कॉन्स्टंटचं यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सोबतचं रिलेशन काय आहे बघा. एक्झामसाठी फक्त तुम्हाला 4 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. कुठले 4 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट वन, आता फर्स्ट जे इक्वेशन आहे ते इक्वेशन येऊन जातं y इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 सिग्मा. दिस यंग्स मॉड्युलस, म्हणजे प्रॉब्लेममध्ये तुम्हाला व्हॅल्यू दिले असतील, यंग्स मॉड्युलस दिला असेल, बल्क मॉड्युलस दिला असेल आणि त्यावरून तुम्हाला विचारलं की पॉइसन्स रेशियोची व्हॅल्यू फाइंड करा. तर इक्वेशन तुम्ही सिंपल यूज करणार y इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 सिग्मा. या इक्वेशनमध्ये रिलेशन आहे यंग्स मॉड्युलसचं, बल्क मॉड्युलस आणि पॉइसन्स रेशियो सोबत. क्लिअर झालं. सेकंड इक्वेशन तुम्हाला यूज करायचं आहे y इज इक्वल टू 2 ईटा 1 प्लस सिग्मा. हे आहे सेकंड इक्वेशन. या इक्वेशनमध्ये यंग्स मॉड्युलस हा डिपेंड्स आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सोबत आणि पॉइसन्स रेशियो सोबत. ओके. त्यानंतर थर्ड इक्वेशन तुम्हाला यूज करायचं आहे. ठीक आहे, वरती घेतो मी. हे दोन्ही झाले. सो इक्वेशन नंबर 3 इज इक्वेशन फर्स्ट झालं y इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 सिग्मा. सेकंड इक्वेशन झालं y इज इक्वल टू 2 ईटा 1 प्लस सिग्मा. थर्ड इक्वेशन आहे y इज इक्वल टू 9k ईटा डिवायडेड बाय आहे ते असणार आहे 3k प्लस ईटा विषय. दिस इज द थर्ड इक्वेशन. अँड लास्ट इक्वेशन y इज इक्वल टू 3k मायनस 2 ईटा डिवायडेड बाय 6k प्लस असणार आहे 2 ईटा. तर आता हे ते थर्ड आणि फोर्थ नंबरचं इक्वेशन बघू. थर्ड आणि फोर्थ नंबरचं इक्वेशन आपल्याला सांगतं यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी मधलं रिलेशन. आणि लास्टचं इक्वेशन आपल्याला सांगतं यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं इक्वेशन. सो हे 4 इक्वेशन तुम्हाला रिलेशनमध्ये यूज करायचे आहे आणि ह्या 4 रिलेशनवरती जनरली प्रॉब्लेम्स हा डिपेंड असतो. क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म? ओके. आता हे झालं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, म्हणजे मॉड्युलस कंप्लीट बघितलं आहे आपण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. या ठिकाणी मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी पूर्णपणे संपतंय विथ बोर्ड, विथ जेईई मेन्स, विथ ॲडव्हान्स. आता यामध्ये कुठेही पॉईंट्स हा बाकी राहिलेला नाही. ठीक आहे. चला मग आता यानंतरचा पॉईंट असेल हे बघा. कुठलंही वायर असेल, एखादी वायर जर घेतली तर ती वायर आपण स्ट्रेच करतो. मी इथं घेतो बघा. समजा एखादी वायर आपण घेतो फॉर एक्झाम्पल. आता त्या वायर घेतल्यानंतर मला तर हे तर माहिती आहे की समजा ही एक वायर असेल आणि ही वायर आपण याची लेंथ असणार आहे L एवढी. ऑब्वियसली याची रेडियस असेल. त्यानंतर याला तुम्ही लोड अटॅच केला. लोड अटॅच केल्यानंतर ही एक्सटेंड होणार आहे. ही एक्सटेंड होणार आहे. किती डिस्टन्स एक्सटेंड झाली? x एवढं डिस्टन्स एक्सटेंड झाली. मग x एवढं डिस्टन्स एक्सटेंड होत असताना आपल्याला माहिती आहे यामध्ये काय काय घडतं. पहिला पॉईंट असतो यामध्ये लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन असेल. लॉन्जिट्यूडनल पहिला घेतो, स्ट्रेस घेतो. चला लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस सगळ्यांना माहिती, फोर्स अपॉन एरिया. त्यानंतर असतो लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन. लॉन्जिट्यूडनल स्ट्रेन दिस इज फॉर बोर्ड एक्झामसाठी. टेन्शन घ्यायचं नाही, मी तुम्हाला सांगत राहतो. हे बोर्ड एक्झामसाठी असेल. ॲज वेल ॲज जेईई प्लस मेन्स प्लस ॲडव्हान्ससाठी सुद्धा. हे सगळ्यांसाठी काय आहे काळजी करू नका, मी तुम्हाला सांगतोय. पहिल्यांदा आपण काय घेतलं, एक वायर घेतली, लोड अटॅच केला. लोड अटॅच केल्यानंतर ही एक्सटेंड झाली. आता लोड अटॅच केल्यानंतर एक्सटेंड झाल्यानंतर आपण असं कन्सिडर केलं की याची जी व्हॅल्यू आहे सिग्माची ती आहे 0.5, ज्यामध्ये व्हॉल्यूम काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे सिग्मा पॉइसन्स रेशो जो आहे, पॉइसन्स रेशो हा 0.5 असणारी ही वायर घेतली, लोड अटॅच केला, रेडियस कुठेही चेंज झालेली नाही. ठीक आहे. म्हणून मी याला काय म्हणतो, दिस वायर हॅव्हिंग द इनकम्प्रेसेबल इन व्हॉल्यूम. ओके. मग त्याच्यामध्ये 2 टर्म असते. पहिलं तर असणार हे लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस.
दुसरा असणार आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, चेंज इन लेंथ, त्याला आपण स्मॉल एल म्हणतो, डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आणि यावरून फाइंड करतो यंग्स मॉड्युलसचं इक्वेशन, ते असतं लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. ते येऊन जातं एफ अपॉन ए स्मॉल एल इंटू किती असणार आहे कॅपिटल एल. यावरून मला एक समजतं की ॲक्च्युअली या ठिकाणी फोर्स किती अप्लाय झाला आहे. आता फोर्स अप्लाय झाला म्हणजे या ठिकाणी मला समजेल की त्याला लोड किती अटॅच करावं लागेल जेणेकरून तो एवढा स्ट्रेस होऊ शकेल विदाउट चेंज इन इट्स व्हॉल्यूम, विदाउट ब्रेकिंग इट्स प्रॉपर्टी. विदिन इलॅस्टिकमध्ये एवढा लोड अटॅच करायचा जो की ब्रेक न होता एक्सटेंड होत असेल, इलॉंगेट होत असेल. किती लोड अटॅच करायचं लगेच समजेल. आपण फोर्स फाईंड करू ना. म्हणजे एफ इज इक्वल टू किती आलं वाय ए स्मॉल एल अपॉन किती असणार आहे कॅपिटल एल. याला म्हणतो मी इक्वेशन 1. चला आता काय होतंय ते बघू. बघा रे, मी फोर्स अप्लाय केला. ज्यावेळेस फोर्स अप्लाय केला त्यावेळेस हा एक्स एवढं डिस्टन्स इलॉंगेट झाला, बरोबर. म्हणजे या ठिकाणी मी घेतोय बघा, याची ही चेंज इन लेंथ आहे एल, स्मॉल एल एवढी. मग आता फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट जर झाला असेल तर या ठिकाणी आपण काहीतरी काम केलं, बरोबर आहे. म्हणजेच काहीतरी काम केलं म्हणजे काय, वर्क डन केलं. आणि हे जे काम केलेलं आहे ते मटेरियल कशाच्या तरी फॉर्ममध्ये स्टोअर करणार आहेस ना. फोर्स काढून घ्या. फोर्स काढून घेतल्यानंतर तो परत कुठे येऊन जातो, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला. काय येतो, एनर्जी असेल तरच येणार ना. मग त्या एनर्जीला काय म्हणायचं, दिस एनर्जी इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. सो आजचा जो पॉईंट आपण घेणार आहोत तो म्हणजे इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. त्यालाच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये नाव आहे वर्क डन इन अ स्ट्रेच वायर. त्यालाच दुसरं नाव आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्ट्रेच वायर. सो सिंपल तुम्ही लक्षात ठेवायचं, इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी, इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी और वर्क डन ऑफ अ स्ट्रेच वायर, ऑफ अ स्ट्रेच वायर. चला मग हे तर समजलं. पहिलं लॉन्जिट्युडनल स्ट्रेस काय असेल, फोर्स पर युनिट एरिया. लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय असणार आहे, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. यावरून मला भेटला आहे यंग्स मॉड्युलस किती आला आहे तो, वाय इज इक्वल टू एफ एल अपॉन ए मल्टीप्लाय बाय स्मॉल एल. यावरून मला समजलं की या ठिकाणी लोड किती अटॅच झाला, दिस इज द लोड. मग आता यावरून मला फाईंड करायचं आहे त्याच्यावाली इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी किती असेल, त्यालाच म्हणायचं असतं स्ट्रेस एनर्जी किती असेल. कारण की लोड ज्यावेळेस अटॅच करतो त्यावेळेस तो स्ट्रेस होतो, आणि स्ट्रेस झाला म्हणजे ती एक फॉर्म एनर्जी झाली, त्यालाच म्हटलं जातं स्ट्रेस एनर्जी. करायची सुरुवात मग, ठीक आहे. चला आता हे इक्वेशन 1 मी इथं नोट डाऊन करून घेतो. सो इक्वेशन 1 इज एफ इज इक्वल टू वाय ए स्मॉल एल डिवायडेड बाय कॅपिटल एल. हे झालं इक्वेशन 1. आता पुढे असे कन्सिडर केसेस आहे की समजा इफ स्मॉल एफ इज द फोर्स ॲक्टिंग ऑन वायर. एक वायर घेतली, त्यावर किती फोर्स अप्लाय केला, स्मॉल एफ एवढा फोर्स अप्लाय केला. देन इट एक्सटेंड्स up to a length x from its mean position. बरोबर आहे. काय केलं, ही अशी वायर घेतली, त्या वायरला आपण लोड अटॅच केला. आत्ताच मागं घेतलंय. हा फोर्स स्मॉल एफ एवढा फोर्स अप्लाय झाल्यानंतर ती वायर जी होती ती एक्सटेंड झाली स्मॉल एक्स एवढ्या डिस्टन्सवरती. मग तुम्हाला विचारलं की ज्या वेळेस ती स्मॉल एल एवढी इलॉंगेट झाली, बघा स्मॉल एल एवढी इलॉंगेट झाली, त्यावेळेस त्याने किती एनर्जी स्टोअर केली. एवढं काम करतो ते काम स्टोअर होतं पोटेन्शियल एनर्जीच्या टर्ममध्ये. तेच तुम्हाला विचारलं अमाऊंट ऑफ इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी इज. मग कसं सोडवणार, सो काहीतरी काम केलं.
एक्स एवढ्या वायरच्या इलेमेंटवरती, म्हणजेच dw इज इक्वल टू एफ मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, dx असणार आहे, बरोबर. आणि याच इक्वेशनवरून एफ मी फाइंड करू शकतो. स्मॉल एफ इज इक्वल टू वाय ए एक्स अपॉन किती असणार आहे, कॅपिटल एल. व्हॅल्यू देऊया सबस्टिट्यूट करून. सो dw इज इक्वल टू बोला वाय ए स्मॉल एक्स अपॉन कॅपिटल एल मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, dx. मग यामधून एक टर्म बाहेर काढायची, यालाच म्हणलं जातं इंटिग्रेशन प्रोसेस. मग ही इंटिग्रेशन प्रोसेससाठी आपल्याला पहिल्यांदा dw चे लिमिट्स फाइंड करायचे, म्हणजे 0 टू वर्क डन w एवढं काम केलं, आणि नंतर dx चे लिमिट फाइंड करायचे 0 टू स्मॉल एल, 0 टू स्मॉल एल एवढी ती वायर काय करणार आहोत आपण, एक्सटेंड करणार आहोत. त्या केसेसमध्ये किती काम करावं लागलं आणि तिने किती अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केली हेच आपल्याला फाइंड करायचं. क्लिअर झालं. सो पुढे म्हणणार इंटिग्रेट ऑन बोथ साइड, इंटिग्रेट ऑन बोथ साइड्स. चला याला इंटिग्रेट करू. मग इंटिग्रेट केल्यानंतर काय येतं बघा, हे तुमचं झालं असेल तर याला मी रफ करतो आणि इथं नोट डाऊन करतो. चला सांगा, इंटिग्रेशन ऑफ dw 0 टू w इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू l इथं असेल वाय ए एक्स अपॉन एल मल्टिप्लाय बाय dx. कॉन्स्टंट टर्म कोणचे आहे, चला यंग्स मॉड्युलस कॉन्स्टंट आहे, मटेरियलचा यंग्स मॉड्युलस कॉन्स्टंटच असतो. एरिया कॉन्स्टंट आहे, त्याची लेंथही कॉन्स्टंट आहे, त्याला साईडला घेऊया. एरिया का कॉन्स्टंट आहे, मी आत्ताच सांगितलं, मटेरियल हे काय आहे, इनकम्प्रेसिबल आहे, त्याची रेडियस डिक्रीज होत नाही. ओके. सो इथं असेल w इज इक्वल टू वाय ए अपॉन कॅपिटल एल 0 टू एल एक्स स्मॉल एल. ओके, एक्स मल्टिप्लाय बाय dx. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय असतो, एक्स रेज टू एन dx इज इक्वल टू एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. हा आहे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. मग इथं एक्स रेज टू पॉवर किती आहे 1, इथं 1 प्लस 1 2 डिवायडेड बाय 1 प्लस 1, बरोबर. काय होऊन जातं बघा. सो w इज इक्वल टू वाय ए अपॉन एल इथं असणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 0 टू किती असेल, स्मॉल एल एवढं असेल. मग इथं व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर ती येऊन जाते, चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येतं बघा. सो ते असेल w इज इक्वल टू वाय ए हा बोला स्मॉल एल अपॉन 2 मल्टिप्लाय बाय किती असणार आहे, कॅपिटल एल असेल. याच इक्वेशनला मी कसं नोट डाऊन करू शकतो, 1 अपॉन 2 वाय ए स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल मल्टिप्लाय बाय किती असेल, स्मॉल एल. बाय द इक्वेशन 1 वाय ए स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल म्हणजे काय आहे, एफ आहे. म्हणजेच इक्वेशन येऊन जातं एफ इज इक्वल टू हाफ ऑफ मल्टिप्लाय बाय फोर्स मल्टिप्लाय बाय स्मॉल एल. आता हा फोर्स म्हणजे काय आहे, लोड अप्लाय केलेला. स्मॉल एल म्हणजे काय आहे, ती वायर इलॉंगेट झालेली. म्हणजेच हे जे वर्क डन आलं, दिस वर्क डन इज इक्वल टू किती आलं, हाफ ऑफ मल्टिप्लाय बाय लोड मल्टिप्लाय बाय काय आलंय, एक्सटेन्शन. हाफ ऑफ मल्टिप्लाय बाय लोड मल्टिप्लाय बाय काय आलं, एक्सटेन्शन आलं. आणि हेच वर्क डनला म्हणलं जातं स्ट्रेस एनर्जी, किंवा त्याला दुसरं नाव असतं इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. So this work done is called as, that means you get the equation of stress energy, stress elastic energy. Okay, stress elastic energy is equal to ती असणार आहे हाफ ऑफ लोड मल्टिप्लाय बाय, हे जर दिसत नसेल तर मी इथं नोट डाऊन करतो, स्ट्रेस इलॅस्टिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय किती असेल, लोड हाफ ऑफ लोड मल्टिप्लाय बाय इलॉंगेशन. झालंय, दिसतंय. ओके, स्ट्रेस एनर्जी भेटली. आता क्वेश्चन असतो की ही स्ट्रेस एनर्जी आम्हाला समजली, पण ह्या स्ट्रेस एनर्जीचं डेफिनेशन काय असेल. मग चला आता तुम्हाला डेफिनेशन सांगता यायला पाहिजे. सो नेक्स्ट इज डेफिनेशन ऑफ, तिच्यावर 1 मार्कचा क्वेश्चन असतो,
डेफिनेशनला स्ट्रेस एनर्जीच्या डेफिनेशन तुम्हाला विचारली जाते. सो नेक्स्ट स्ट्रेस इलॅस्टिक एनर्जी हां बोला. इज डिफाईन ॲज काय असेल? इज डिफाईन ॲज काय आहे? हां स्ट्रेस इलॅस्टिक एनर्जी हाफ ऑफ लोड मल्टिप्लाय बाय इलॉंगेशन. काय डेफिनेशन येऊन जाते? इज डिफाईन ॲज इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी गेन बाय दी वायर वेन इट्स इलॉंगेटेड. एवढ्या अमाऊंट ऑफ एनर्जी काय घेतली असेल? त्या वायरने घेतली असेल ज्या वेळेस ती इलॉंगेट होऊन जाणार आहे त्यावेळेस. सो स्ट्रेस इलॅस्टिक एनर्जी इज व्हेरी सिम्पल इक्वेशन, व्हेरी सिम्पल डेरिवेशन आणि ते असणार आहे इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी elongated energy gain by the wire when it is elongated it's called याला म्हणलं जातं स्ट्रेस इलॅस्टिक एनर्जी. क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म? नक्की. साधा आणि सोपा फॉर्म्युला वर्क डनचा W इज इक्वल टू किती असेल? हाफ ऑफ मल्टीप्लाय बाय एफ मल्टीप्लाय बाय किती आला? स्मॉल एल. इक्वेशन म्हणतो मी याला, दिस इज इक्वेशन 2. आता पोटेन्शियल एनर्जी आहे बघा, आपण घेतलंय इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये एनर्जी असते, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आपण फाईन करत असतो. त्याच पद्धतीनं स्ट्रेस एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम किती असेल? एका युनिट व्हॉल्यूमला किती एका युनिट व्हॉल्यूमने किती एनर्जी स्टोअर केली हे आता आपल्याला फाईन करायचं. म्हणजेच या ठिकाणी मी काय करतो? वर्क डन किंवा स्ट्रेन एनर्जी असं म्हणतो बघा. स्ट्रेस एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज. मग पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे काय करायचं? डब्ल्यूला व्हॉल्यूमने डिवाइड करायचं. ते असणार आहे वर्क डन डिवायडेड बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू हाफ ऑफ एफ मल्टीप्लाय बाय एल डिवायडेड बाय काय असणार आहे? व्हॉल्यूम असणार आहे. आणि व्हॉल्यूम काय असणार आहे? एरिया मल्टीप्लाय बाय लेंथ. देऊया व्हॉल्यूम सबस्टिट्यूट करून. सो स्ट्रेस एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/2 एफ इंटू स्मॉल एल डिवायडेड बाय एरिया मल्टीप्लाय बाय काय असणार आहे? कॅपिटल एल असणार आहे. मग आता इथं जर बघितलं तर फोर्स पर युनिट एरिया आला आणि इथं जर बघितलं तर चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ आली. सो इथं वर्क डन डिवायडेड बाय व्हॉल्यूम येऊन जातं हाफ ऑफ हे असेल स्ट्रेस मल्टीप्लाय बाय स्ट्रेन. सो बघा काय इक्वेशन आलं रे? वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम काय आलं? हाफ ऑफ स्ट्रेस मल्टीप्लाय बाय स्ट्रेन. म्हणजे इथं मी नोट डाऊन करू शकतो बघा, हे तुमचं जर झालं असेल. सो नेक्स्ट इज वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू हाफ ऑफ स्ट्रेस मल्टीप्लाय बाय काय असणार आहे? स्ट्रेन असणार आहे. आलं? कन्फर्म? यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला काय? यंग्स मॉड्युलस स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल असतो, डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. मग यावरून मी स्ट्रेनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. स्ट्रेन इज इक्वल टू किती असणार आहे? स्ट्रेस डिवायडेड बाय किती रे? यंग्स मॉड्युलस. व्हॅल्यू देऊया सबस्टिट्यूट करून. सो इथं असणार आहे बघा वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू, हां बोला, इथं जर यंग्स मॉड्युलसची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर इथं जातं स्ट्रेस स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मल्टीप्लाय बाय वाय. सो दिस इज द इक्वेशन फॉर वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम, और त्याला दुसरं नाव आहे स्ट्रेस एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. मग आता हे जे इक्वेशन लिहितोय बघा, आतापर्यंत जेवढे इक्वेशन घेतले तेवढे इक्वेशन मी परत एकदा नोट डाऊन करतो. पहिलं घेतलं मी वर्क डनचं इक्वेशन, ते आलं किती आलं इथे? सो हाफ ऑफ एफ ए मल्टीप्लाय बाय स्मॉल एल अपॉन किती होता? कॅपिटल एल एवढा, किंवा हाफ ऑफ फोर्स मल्टीप्लाय बाय स्मॉल एल एवढं. त्यानंतर वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे स्ट्रेस एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम W डिवायडेड बाय V हा किती आलता? इथं आलाय बघा स्ट्रेस स्क्वेअर
stress square divided by 2 multiply by y, or work done divided by volume is equal to half of stress multiply by strain. सो हे सगळे इक्वेशन आहे. या सर्व इक्वेशनच्या टर्म्समध्ये एनर्जी स्टोअर होत असते आणि ह्या इक्वेशनवरती तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारले जात असतात. क्लिअर झालं सर्वांना? सो या ठिकाणी आपल्याला वर्क डन किंवा स्ट्रेस इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी हा पॉईंट संपलेला आहे. इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी हाही पॉईंट या ठिकाणी म्हणजे तो एकच पॉईंट होता तो या ठिकाणी संपलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जर ह्या इक्वेशनमध्ये आजच्या लेक्चरमध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर डेफिनेटली तुम्ही तो विचारू शकता. आणि जर लेक्चर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मॅक्झिमम शेअरसुद्धा करत चला. ओके, थँक्यू.